नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे परत एकदा डेन्मार्कमध्ये. आणि आज आपण एका छानशा सकाळी एक सुंदर असा व्हिडिओ जो की आहे स्वच्छतेवरच. मी नेहमी तुम्हाला स्वच्छतेबद्दल सांगत असते डेन्मार्कमधील आणि सोसायट्यामधील देखील किंवा रस्त्यांवरच्या देखील. तर आज एक तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे क्रेन आलेली आहे सोसायटी. मग तुम्हाला मागे दिसत असेल तर ते क्रेनवरती ते क्लीन करत आहेत. तर ते खिडक्या आणि म्हणजे बाहेरचे जे काचा आहेत ना घराच्या बाहेरच्या बाजूच्या, तर त्या ते साफ करत आहेत. तर त्यासाठी ती गाडी आलेली आहे. म्हणजे स्वच्छता बघा किती महत्त्वाची असते इथे, किती लक्ष दिलं जातं बारकाईने. कारण घरात आतल्या खिडक्या आपण स्वच्छ करू शकतो, परंतु बाहेरच्या खिडक्या स्वच्छ करण्यासाठी आपण जो सोसायटीला मेंटेनन्स देतो तर त्या मेंटेनन्समधून ही सोय केलेली असते. ह्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस पे करायची गरज नसते. आणि असे लोक हे बघा, ती क्रेन तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे, तर ती क्रेन घेऊन येतात ते सकाळी सकाळी आणि त्यांचं सुरू असतं काम. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहेत, पण आता हे बऱ्याच लवकर म्हणजे जवळजवळ 7 वाजल्यापासून ह्यांचं काम सुरू आहे. जसं की थंडीच्या दिवसात ह्यांना काही काम नसतं, म्हणजे हे असतं स्वच्छतेचं खिडकीचं वगैरे. तर तेव्हा त्यांना काही काम असतं की ते म्हणजे सोसायटीमध्ये जो रस्ता आहे, जो हा रस्ता दिसतो तुम्हाला, तर तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये वगैरे पाहिला असेल तर हा रस्ता पूर्ण बर्फाने आच्छादलेला असतो. तर त्यावेळेस हा बर्फ त्यांना साफ करायचा असतो. पण आत्ता बर्फ नसतो, तर ही अशा प्रकारची कामं त्यांच्याकडे असतात की प्रत्येकाच्या खिडक्या बाहेरून साफ करायच्या, काचं. आणि त्यामुळे तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता अजून. कारण हे बघा, आता अशा प्रकारे खिडक्या खूप म्हणजे जास्त काच असतात इथे. आपण तुम्ही सोसायटीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की इथे असं नाही का, म्हणजे दरवाजे वगैरे असे खूप नसतात, पण म्हणजे ग्लास डोअर्स खूप सारे प्रमाणात बघायला मिळतात. तर त्याची स्वच्छता हे येऊन लोक करतात. आणि ते कशाप्रकारे करतात, तर आता त्याच्यासाठी हा एक छानसा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला क्रेन दिसत असेल तर आता ह्या क्रेनचंच काम आहे आता हे सुरू. तर मी तुम्हाला दाखवते थोडंसं जवळून, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ते कशाप्रकारे काम करतात. तर सुरुवात करते व्हिडिओला. तर थोडंसं जवळून दाखवते आता तुम्हाला, कारण तिकडून क्रेन अशी व्यवस्थित दिसत नव्हती. आणि आता बघा, आपण थोडंसं जातो आहे त्यांच्याकडे. तर त्यांची स्वच्छता सुरू आहे अगदी व्यवस्थितपणे. आणि म्हणजे ते एवढं म्हणजे काम व्यवस्थित करतात ना, कारण ते खूप लवकर पण सकाळी येतात आणि त्यांची कामं सुरू असतात. तर हे अगदी म्हणजे वाखाणण्याजोगं आहे त्यांचं. आता ती जी क्रेन आहे ना, तर त्याच्यामध्ये ही जी ट्रॉली आहे, तर त्या ट्रॉलीमध्येच ॲडजस्टमेंट आहे, खाली वर ते करू शकतात. म्हणजे आपल्याकडे कसं की शिडी लावा, मग शिडीवरती चढा, मग कोणीतरी खालून त्यांना बकेट द्या किंवा त्यांना असं हे करा, काही कापड द्या वगैरे. तर अशा काही अशा गोष्टींची गरज नाही लागत. हे अगदी सोपं, सरळ आणि व्यवस्थितप्रमाणे केलेली म्हणजे सोय आहे ही, की तुम्ही तिथंच त्या म्हणजे एक बास्केटसारखं आहे ते, किंवा आपण त्याला एक केबिन म्हणू. तर त्याच्यामध्ये सगळं काही आहे, म्हणजे तुमचा लिक्विड डिटर्जंट असेल, तुमची ती बकेट असेल, तुम्हाला ते वाईप्स असतील किंवा ते वायपर्स असतील साफ करायला. आणि ह्याच्यातच त्यांना म्हणजे जे काही त्याची जी ट्रॉली केबिन आहे जिकडे मूव्ह करायची, तर तिथं त्याचे ॲडजस्टमेंट हे सगळं त्यांच्या अंडर कंट्रोल त्या तिथे सिस्टीममध्ये केलेलं दिसते. कारण इकडे जर तुम्ही पाहिलं तर कोणी नाही आहे त्या ट्रेनमध्ये बसलेलं, क्रेनमध्ये. तर बघा, आता त्यांची स्वच्छता तशी सुरू आहे अगदी व्यवस्थितपणे. आणि एवढ्या अशा उंच उंच काचा असतात इथे. खिडक्या अशा असतात ह्या, ही खिडक्या आहेत त्या की छोट्या नाही आहेत त्या, म्हणजे बाल्कनी वाटत असेल तुम्हाला, पण त्या खिडक्या आहेत. खिडक्यांच्या काचा एवढ्या मोठ्या मोठ्या असतात, कारण उजेडासाठी त्याची सोय असते. आता बघा, ते ॲडजस्ट करून खाली येत आहेत. आता तिथं खालचा भाग राहिला आहे त्यांचा, तर ते तिथं त्यांच्या उंचीप्रमाणे ॲडजस्ट करून ते स्वच्छ करत आहेत. तर अशा असतात ह्या स्वच्छतेच्या ह्यांच्या गोष्टी, आणि ज्या की खूप छान वाटल्या मला. मागच्या वर्षी देखील मी पाहिल्या होत्या आणि व्हिडिओ बनवला नव्हता, पण यावर्षी मला व्हिडिओ बनवावासा वाटला. तर ही अशी मोठी क्रेन असते. इथं आत कोणी बसलेलं नाही आहे, क्लीनर ड्रायव्हर अशी दोघांची काही गरज नसते. इथं लोक कमी असल्यामुळे, लोकसंख्या कमी असल्यामुळे एकट्यानेच अशी कामं करायला लागतात. पण ते अगदी कामं ह्यांची खरं कामचुकारपणा अजिबात दिसत नाही, अगदी व्यवस्थित कामं असतात. अगदी बघा, छोट्या छोट्या, जसं की आपण आपल्या घरातली स्वच्छता करतो आहे त्या पद्धतीनं ते स्वच्छ करत आहेत, अगदी काळजीपूर्वक, व्यवस्थित. आणि ही क्रेन मी पाहिली नव्हती एवढ्या जवळून कधी, तर मला आत्ता पाहता आली आणि तुम्हालाही दाखवता आली. तर आता बघा, ती क्रेन ते फोल्ड करत आहेत असं जवळ येऊन येऊन. ते बघा आतल्या आत जात आहे. तर ह्यांनी खरं लोक कमी आहेत, परंतु यंत्रसाधना यांचा एवढा वापर छान केला आहे
की म्हणजे कमी लोकांमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित जशा हव्या तशा त्यापेक्षाही जास्त प्रमाणात म्हणजे व्यवस्थित ते सगळं काही करतात आणि आपल्याला सोयी पुरवतात. आणि जो काही आपल्याकडून सोसायटीचा मेंटेनन्स वगैरे घेतला जातो किंवा टॅक्स पण मी नेहमी म्हणते की ते टॅक्स जास्त आहे, पण त्याचं असं काही आपल्याला वाईट वाटत नाही, कारण सेवा आणि सुविधा ह्या त्या प्रमाणात आपल्याला दिलेल्या असतात. सुखसोयी खूप असतात. कदाचित सुखी देश असल्यामुळे अजून ही कामं गृहिणींना करायची गरज नसावी. तर तो एक थोडासा मुद्दा मला असा वाटला की सुखी देशातल्या गृहिणी ह्या अशा पण असतील सुखी, नाही का, की यांना बाहेरच्या खिडक्या धुवायची गरज नाही. कारण आपण भारतात सगळ्या गृहिणींना हे खूप करताना पाहिलं आहे. पण इथं काही आपल्याला अशी करायची गरज नाही. तर बघा त्यांचे हँड ग्लोव्ज वगैरे म्हणजे किती प्रिकॉशन्स ते घेतात, किती व्यवस्थित सगळं त्यांचं म्हणजे मॅनेजमेंट असते. तर ह्या गोष्टींना महत्त्व आहे इथं थोडंसं. आता त्यांचं काम संपवून ते निघालेले आहेत आणि आता ही बघा ते प्रॉपर त्यांनी खाली घेतली ती क्रेन आणि आता ते पुढच्या सोसायटीकडे जातील निघून. आणि बघा आता तिथे कोणी क्लीनर वगैरे कोणी दिसत नाही, ते एकटेच आहेत. तर हे अशा असतात तिथल्या गोष्टी की जास्त लोक नसतात आणि थोडक्या माणसांमध्ये हे कामं करून घेतली जातात, पण वेळेत केली जातात. ह्यांना वेळेचं बंधन आहे, कारण हे वेळेला खूप महत्त्व देतात. शनिवार रविवार ते बिलकुल काम करत नाहीत. जे काही कामं असतील ते सोमवार ते शुक्रवारच असतात ह्यांची कामं. ती पण त्यांच्या ठरलेल्या वेळेत असतात आणि ह्यांचे चार्जेस खूप जास्त असतात. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती तुम्हाला अगोदर होती का हे पण कमेंट करून मला नक्की सांगा. आता ते त्यांचं काम करून गेलेले आहेत आणि बघा तशीच दिसते. हे बघा एवढे असे काच असतात इथे, तर आता दिसत असेल तुम्हाला. तर हे एवढे काच त्यांनी स्वच्छ करून गेलेले आहेत आता. तर असा होता हा आजचा एक छानसा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नव्या व्हिडिओसाठी येत राहा. तोपर्यंत बाय.